देव असूनही श्रीकृष्णाला 14 वर्ष का लागली आपल्या आईवडिलांना तुरुंगातून बाहेर काढायला? जेव्हा श्रीकृष्णाने कंस मामाचा वध केला आणि आपल्या आईवडिलांना तुरुंगातून बाहेर काढला, तेव्हा त्याची आई देवकी म्हणाली, हे कृष्णा, तू तर त्रिलोकाचा देव आहेस, मग आम्हाला कारागृहातून सोडवायला तुला इतकी वर्ष का लागली? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, आई, मागच्या जन्मी तू तुझ्या स्वार्थासाठी मला 14 वर्ष वनवासाला पाठवलीस. हे ऐकून देवकी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, हे कृष्णा, हे कसं शक्य आहे आणि तू असं का म्हणत आहेस? तेव्हा श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, आई, मागच्या जन्मी तू कैकेयी होतीस. तू मला माझ्या आई कौसल्या मातेपासून दूर केलंस, म्हणून या जन्मी तुला तुझ्या मुलापासून दूर राहावं लागलं. हे कर्माचे फळ आहे. देवकीने मग श्रीकृष्णाला विचारले, जर मी त्या जन्मी कैकेय्या होती, तर त्या जन्मी तुझी आई कौसल्या माता या जन्मी कोण आहे? श्रीकृष्ण असत म्हणाले, आई, ती म्हणजे यशोदा माता. ज्या आईच्या प्रेमापासून मागच्या जन्मी मी वंचित राहिलो, त्या मातेच्या कुशीत मी या जन्मी झोपलो. तिने मला लोणी खाऊ घातलं, रडताना गोड गाणी म्हणत मला शांत केलं. तिने मला आईचं प्रेम दिलं, जरी ती माझी जन्मदात्री नव्हती. आणि शेवटी श्रीकृष्ण शांत स्वरात म्हणाले, आई, आपण जे कर्म करतो ते आपल्यालाच भोगावं लागतं, म्हणून नेहमी प्रेम करा, कारण तेच परत येतं. कर्म कधीच वाया जात नाही आणि प्रेमाचं देणं हेच सर्वात मोठं देणं आहे.